सासवडवरून पुण्याच्या दिशेने निघालो की सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक निसर्गरम्य मार्ग आपले स्वागत करतो. तो म्हणजे ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असा बोपदेव घाट. हा घाट केवळ प्रवासाचा रस्ता नाही, तर पुणे जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या या घाटातून जाताना दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवीगार टेकडी, खोल दऱ्या आणि वळणावळणाचा रस्ता मनाला मोहून टाकतो. बोपदेव घाटाचे नाव येथील प्राचीन बोपदेव मंदिरावरून पडले आहे असे मानले जाते. हे मंदिर शेकडो वर्ष जुने असून स्थानिक ग्रामस्थांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. अनेक भाविक आजही या घाटातून जाताना मंदिरात दर्शनासाठी थांबतात. पावसाळ्यात बोपदेव घाटाचं रूप अजूनही खुलतं. धुक्याची चादर, रस्त्याच्या कडेला वाहणारे चढचढे धबधबे आणि दऱ्यामधून उठणारा गार वारा प्रवासाला वेगळीच अनुभूती देतो. म्हणूनच अनेक बाईक रायडर्स आणि निसर्गप्रेमी इथे आवर्जून येतात. मात्र हा घाट जितका सुंदर आहे तितकाच वळणावळणाचा आणि धोकादायकही आहे. त्यामुळे इथे गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी हा घाट पुणे, सासवड आणि पुढे जेजुरीकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गाचा महत्त्वाचा भाग होता. बैलगाड्या, पायी प्रवासी व व्यापारी याच मार्गाने ये-जा करत असत. आज आधुनिक रस्ते झाले असले तरी या घाटात अजूनही जुनी ऐतिहासिक वर्दळ जाणवते. बोपदेव घाट म्हणजे फक्त रस्ता नाही, तर इतिहास, निसर्ग आणि प्रवास यांचा सुंदर संगम आहे. पुण्याकडे जाताना हा घाट आपल्याला थोडं थांबायला, निसर्ग न्याहाळायला आणि भूतकाळाची झलक अनुभवायला भाग पाडतो.
असा हा बोपदेव घाट, जिथे प्रत्येक वळणावर एक नवं दृश्य, एक नवी कथा आपली वाट पाहत असते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.